नमस्कार, मी प्राजक्ता पै शहापूरकर आणि आज तुमच्यासाठी कर्नाटकी स्पेशल असा एक नाश्ता घेऊन आलेली आहे। तो म्हणजे शेवई आणि रव्याची इडली। शविगे रवा इडली असं म्हणतात तिथे, पण करायला खूप सोपी आहे, इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यात बनते। कर्नाटकात मोस्टली ही राईसची जी शेवई असते त्याच्यापासून बनते, पण आपण इथं गव्हाच्या शेवयापासून ही हेल्दी अशी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत। कसं करायचं चला बघूयात। आता इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे। ते गरम झालं की एक अर्धा चमचा उडीद डाळ आणि एक अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ आपण फोडणी द्यायची आहे। हे छान खरपूस असं सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे उडीद डाळ आणि हरभरा डाळ थोडासा कलर चेंज झाला की ह्यात थोडासा हिंग घालूया आणि 1 वाटी साधारण उपीटचा रवा हा छान ह्याच्यामध्ये परतून घेऊया। इतका छान सुगंध येतो ना या फोडणीचा, उडीद डाळ आणि हरभरा डाळीचा। आणि याला कसं आहे ना, प्रमाण 1 वाटी जर आपण रवा घेत असेल तर 2 वाटी शेवया घ्यायच्या आणि 1 वाटी दही, हे फिक्स प्रमाण लक्षात ठेवा। आता हे छान आपण परतून घेऊ पहिला। आता इथं बघा हा रवा ना छान असा फुललेला आहे। आता काय करायचं, आपण इथं गॅस बंद करायचा आणि ह्याच्यामध्ये या गव्हाच्या ज्या शेवया आहेत 2 वाटी, गॅस बंद आहे आणि ह्या रव्याच्या गरम साणीला हे छान आधी पहिला मिक्स करून घेऊ, म्हणजे ह्याच्यातच त्या शेवया पण थोड्याफार परतल्या जातील। जर क्लोजअप मध्ये बघितलं तर रवा किती छान फुलला आहे आणि गॅस बंदच आहे। त्याच्यावरच आपण हे शेवया थोड्याशा परतून घेतल्या। आता एका भांड्यात आपण त्याला काढून घेऊया। ह्याच्यात भरपूर कोथिंबीर, एक 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या, त्या आपण डायरेक्ट आपण ह्याच्यात घालूया। चवीपुरता मीठ, आणि त्याच मापाने 1 वाटी दही। आता हे स्टीलची वाटी घेतली आहे, दही असल्यामुळे मी मुद्दाम पितळेची वाटी घेतलेली नाही आहे। हे पहिला घालून घेऊ आणि ह्याच्यातच पाणी घालून 1 वाटी पाणी, म्हणजे दही पण आपलं वेस्ट नाही होणार। हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। हे असं हलक्याच हाताने मिक्स करायचं, शेवया तोडायच्या नाही आहेत आपल्याला। आणि ह्याला एक 5 ते 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवू। जास्त पाणी घालू नका, जेवढं प्रमाण सांगितले तेवढंच घाला, कारण का तर ते शेवया ज्या आहेत त्या सगळ्या अशा नंतर मग खूप मऊ होऊन झाले की त्याचा शेप छान येत नाही, टेस्ट चांगली येत नाही। ते इतकंच घालून आपण ह्याला एक 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण काय करायचं, ही तट्टे इडलीची प्लेट आहे, तुमच्याकडे जी नॉर्मल प्लेट असते इडलीची त्याच्यात सुद्धा केलं तर चालेल। तर ह्याच्यात असं थोडंसं आधी गाजर, हे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, छान वाटते, मला आवडतं म्हणून मी घालते। त्यानिमित्ताने थोड्या भाज्या आपल्या पोटात जातात, नाहीतर मुलं गाजर वगैरे अजिबात खात नाहीत। ह्याच्यात थोडेसे हे आमचे बेळगावचे स्पेशल वाटाणे, हातानेच हे सारण, खूप गच्च नाही भरायचं। खूप जास्त वाटलं तर थोडं वरचं काढा। इथं मी एक पेढा बनवला, पहिलाच गरम करायला ठेवलेलं आहे। हे पाणी घालून गरम करायला ठेवलंय। पहिला आपण हा स्टँड सेट करून घेऊया। हा असा स्टँड मिळतो आणि मग हे असं बसवायचं
आणि ही आता इडली आपली स्टीमरमध्ये जाईल. आता एक 10 मिनटं पहिला हाय फ्लेम आणि नंतर एक 5 मिनटं आणि मग लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवरती 5 मिनटं, एक 10 मिनटं ही इडली होऊ दे. तोपर्यंत आपण मस्तपैकी चटणी करून घेऊया. सगळ्यात आधी मी कोथिंबीरचे असे जे कवळ्या कवळ्या दांड्या आहेत त्या घेते. 3 मिरच्या, ओलं खोबरं एक अर्धा वाटी, एक अर्धा छोटा लिंबू चिंच, एक अर्धा वाटी फुटाण्याची डाळ, चवीपुरता मीठ आणि फ्रेश पुदिना चांगला एक मुष्ठ भरून. आणि ही आपण छान आधी गंध वाटून आणूया. मस्तपैकी चटणी रेडी आहे. थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालू म्हणजे भांड्याला जे काय लागलं आहे. ही चटणी अशी खूप जाड नको आहे आपल्याला, थोडी पातळच हवी. या कढईमध्ये आपण रवा भाजला, त्यातच एक चमचाभर तेल गरम करू. सुक्या मिरच्या एक 2-3 परतून घेऊ. छान क्रिस्पी व्हायला पाहिजे, म्हणजे मस्त लागतं दाताखाली. म्हणून आपण चटणीत सुद्धा मिरच्या कमी घातलेल्या आहेत. आता हे जरा बाजूला करू आणि ह्यात थोडंसं जिरं, अगदी नावाला मोहरी आणि हिंग हे घालायचं. गॅस बंद आणि ही फोडणी दहा मिनटं झालेली आहे. इडली झाली का बघू. इथून तरी झाल्यासारखी वाटते, शिजल्यासारखी. आता गॅस बंद करते आणि एक 5 मिनटं ह्याच्यातच राहू दे त्याला. आता हा स्टँड आपण बाहेर काढूया आणि इडली कशी झाली बघूया. गरमागरम आहे अजून इडली. हे स्टँड पहिला बाहेर काढू. एक 2 मिनिट असं रेस्ट करू दे. हे पहिला असं मोकळं करून घ्यायचं. आता ही इडली जी आहे ती, येस, हे बघा की मस्त तयार होते. मस्तपैकी हलकी मऊ लुसलुशीत अशी ही यम्मी, हे बघा, शेवगा इडली तयार आहे. आणि ही अशी चटणीमध्ये मस्तपैकी आ हा 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 बुडवायची आणि एवन झाले. ही आमगेली शेवगा रवा इडली रेडी असा. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा. हेल्दी आहे, कारण इथं तांदळाच्या शेवयाच्या ऐवजी मी गव्हाचा शेवया वापरलेला आहे. हीच रेसिपी अशाच पद्धतीने नक्की करा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विष्णू मनोहर मास्टर रेसिपीज.